सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 39, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करतो आहोत. विगत 2 श्लोकांच्या स्वाध्यायामध्ये आपण हे पाहिलं की कशा प्रकारे अनादी काळापासून मिथ्यात्वामध्ये रचणारा, पचणारा आणि 4 गतींमध्ये भ्रमण करणारा हा जीवात्मा योग साधनेद्वारे मन वचन कायेचा निरोध करून आपल्या आत्मस्वरूपामध्ये जागृत होऊन आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती कशा प्रकारे करतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिलं. त्यामध्ये सुद्धा खास करून कशा प्रकारे एकदा आत्मतत्वाची उपलब्धी झाल्यानंतर मग हा जीव कशा प्रकारे त्याच मार्गामध्ये वृद्धी करीत जातो, आपला पुरुषार्थ वाढवत जातो, खास करून याचं वर्णन आपण मागील 2 श्लोकांमध्ये पाहिलं. ज्याचा भाव असा होता की ज्या ज्या पद्धतीने किंवा जसजसा हा आत्मा आपल्या शुद्ध तत्वाकडे झुकत जातो, त्याचा आश्रय घेत जातो, तसा याचा विषय भोगांकडचा कल संपत जातो, वैराग्य वृत्ती वाढत जाते. आणि बरोबर पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलं होतं की जसजसा याचा 5 इंद्रियांच्या विषय भोगांकडचा कल कमी कमी होत जातो, नष्ट होत जातो, इंद्रियांचा भोग नष्ट होत जातो, त्याची संयमी वृत्ती वाढत जाते, त्याप्रमाणे त्या प्रमाणात या जीवाला शुद्धात्म्याचं अवलंबन आणि आश्रय वाढत जातो. याच 2 श्लोकांच्या द्वारे या जैन अध्यात्मामधील एक महत्वाचा सिद्धांत सहजच प्रस्फुरित होतो. तो आहे ज्ञानधारा आणि कर्मधारा. मला याच्यामध्ये फार विस्तार सांगता येणार नाही या भूमिकेमध्ये, पण आपल्याला त्याची कल्पना यावी आणि या विषयाला एकंदर अस्पर्श होऊ नये, या विषयाला राहून गेला असं होऊ नये, म्हणून याविषयी काही मिनिटांमध्ये येथे आपल्याला सांगतो. तर जेव्हा हा जीव बहिरात्मपणा सोडून किंवा मिथ्यादृष्टीपणा सोडून 5 इंद्रियांच्या या विषयभोगांमध्येच सुख आहे अशा प्रकारची सुखबुद्धी सोडून आपल्या अनादी अनंत आत्मतत्वाचा परिचय प्राप्त करून घेऊन त्याचा पहिल्यांदा अनुभव घेतो किंवा आश्रय घेतो, तेव्हा हा जीव मोक्षमार्गी होतो किंवा अंतरात्मा होतो. आणि अशा प्रकारे ज्ञानी आणि मोक्षमार्गी झाल्यानंतर त्याच्यामध्ये शुद्धतेचा अंकुर फुटतो, त्याच्यामध्ये शुद्धतेला प्रारंभ होतो. हा जीव मिथ्यादृष्टीपासून सम्यक दृष्टी बनला म्हणजे पूर्ण शुद्ध बनला, आता तो कृतकृत्य झाला, आता त्याला काही करणं बाकी राहिलं नाही असं नाहीये. आता कुठे त्याने अशुद्धतेचा त्याग करून शुद्धतेच्या मार्गामध्ये पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मोक्ष मार्गामध्ये प्रविष्ट झालेला, प्रवेश केलेला हा ज्ञानी जीव शुद्धतेला सुरुवात करतो. मग काय होत जातं, अगोदर पूर्ण अशुद्ध होता, आता पूर्ण अशुद्धताची भूमिका सोडून त्यानं शुद्धतेला प्रारंभ केलाय. आता काय होत जाणार की त्याची शुद्धता वाढत जाणार आणि ती शुद्धता पुरुषार्थपूर्वक जसजसा तो वाढवत जाणार त्या प्रमाणात त्याची अशुद्धता घटत जाणार. म्हणजे काय लक्षात येतं का पहा, पहिल्यांदा पूर्ण अशुद्धावस्था, संसारी अवस्था, मग मोक्ष मार्गी अवस्था, मोक्षावस्था नव्हे मोक्ष मार्गी अवस्था. त्या मोक्ष मार्गामध्ये हळूहळू शुद्धतेची वृद्धी आणि अशुद्धतेचा क्रमशः ऱ्हास, आणि असं करत करत अशुद्धता हळूहळू कमी होत जाणार, शुद्धता वाढत वाढत जाणार आणि मग एक दशा अशी येणार की ज्यामध्ये अशुद्धता पूर्णपणे संपून जाणार आणि शुद्धता वाढत जाऊन जाऊन परिपूर्ण शुद्धता प्राप्त होणार.
याचं नाव आहे मोक्ष मार्ग संपून मोक्ष अवस्था प्राप्त होणं, म्हणजे अंतरात्मा सुटून परमात्मा बनणं. म्हणजे 3 टप्पे लक्षात आले आपल्याला. बहिरात्मा पूर्ण अशुद्धता, अंतरात्मा थोडी शुद्धता थोडी अशुद्धता, आणि परमात्मा पूर्ण शुद्धता. अशा प्रकारे हा जीवात्म्याच्या मोक्ष मार्गाचा क्रमशः विकास आहे. अगदी याला आपण कोणतीही उदाहरण द्यायचं झालं तर काय आवश्यकता नाहीये खरं म्हणजे, पण अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही पाठशाळेच्या मुलांना शिकवताना हे उदाहरण देतो की जसं एखादी टाकी असेल किंवा एखादा पिंप असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं असेल तर काय केलं जातं, पहिल्यांदा ती टाकी किंवा तो पिंप रिकामा असतो, मग पूर्ण रिकामा, आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाणी इनलेट पाणी सोडतो, भरण्यास सुरुवात करतो. तेव्हा काय होतं, काही काळ तो रिकामापणा कमी कमी होत जातो आणि त्याच्यामध्ये पाणी भरण्याची पातळी वाढत वाढत जाते. ही मधली अवस्था. आणि त्यानंतर शेवटची अवस्था अशी येते की पाणी पूर्णपणे भरून जातं आणि तो पिंप पूर्णपणे भरून जातो. तर अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा अवस्था आहे. याला भरपूर उदाहरणं देता येतील. जे सोपं होतं ते सांगितलं. अगदी त्याचप्रमाणे हा जीवात्मा संसारी दशेमध्ये बहिरात्मा असताना पूर्ण अशुद्ध असतो, आणि मग जेव्हा तो अल्पस्वल्प पुरुषार्थ करतो, या अध्यात्म मार्गामध्ये येतो, वस्तूंचं व्यथावस्थित जसंच्या तसं स्वरूप समजावून घेतो आणि आपल्या आत्मतत्वाला प्राप्त करतो, तेव्हा त्याला शुद्धतेची प्राप्ती होते आणि सुरुवात होते, प्रारंभ होतो. आणि मग पुरुषार्थ होत जाईल तसा तसा त्याची शुद्धता वाढत जाते आणि अशुद्धता कमी होत जाते. हेच या मागील 2 श्लोकांच्या आधारे आपण शिकलो होतो. आता 2 महत्वाचे शब्द, ज्ञानधारा आणि कर्मधारा. आता हा जो मोक्ष मार्गी जीव आहे, साधक जीव आहे, अजून तो साध्य अवस्थेला परमात्मपणाला प्राप्त झालेला नाहीये, अरिहंत आणि सिद्ध बनलेला नाहीये. तर असा हा मोक्ष मार्गी पुरुषार्थी साधक जीव अभ्यास करीत असताना, आत्मतत्वाचा आश्रय घेत असताना त्याच्यातली शुद्धता हळूहळू वाढत जाते, आत्म्याचा आश्रय हळूहळू वाढत जातो. याचं नाव आहे ज्ञानधारा. म्हणजे त्याची शुद्धता जी हळूहळू वाढत चालली आहे, पुरुषार्थपूर्वक तो वाढवण्याचा यत्न करतो आहे, ध्यान करतो आहे, सामायिक करतो आहे, स्वाध्याय करतो आहे, आत्म्याचा आश्रय घेतो आहे. तर हा जसजशी त्याच्या आत्म्यातली ही शुद्धता वाढत जाते आहे, त्याचं नाव आहे ज्ञानधारा. आणि त्याच वेळेला त्याच्या जीवनामध्ये कमी कमी होत जाणारे विषयभोग दिसत आहेत. लगेच काही तो या संसारिक क्रियांचा त्याग करू शकत नाही. क्रमाक्रमाने तो या 5 इंद्रियांच्या विषयभोगांपासून दूर होत जातो आणि मग पहिल्यांदा अणुव्रत घेतो, मग प्रतिमांचं पालन करू लागतो आणि मग महाव्रत घेतो, मग मुनिदीक्षा अंगीकार करतो. तर अशा प्रकारे क्रमाक्रमाने त्याची उन्नतावस्था होत जाते. मग ही शुद्धता जी वाढत जाते आहे त्याचं नाव आहे ज्ञानधारा. आणि त्याच वेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या भूमिकेनुसार काही कर्मोदय जनित अवस्था सुद्धा दिसत आहेत किंवा त्याच्या भूमिकेनुसार काही सांसारिक कार्य सुद्धा दिसत आहेत, जी की हळूहळू कमी होत जाणार आहेत पण सध्या आहेत. त्यांना म्हणतात कर्मधारा. म्हणजे त्या ज्ञानी साधक जीवाच्या जीवनामध्ये शुद्धता आणि अशुद्धता दोन्ही काही काळ दिसत राहतात. तर त्या शुद्धतेचं नाव आहे ज्ञानधारा. ती वाढत वाढत जाणारी आहे. आणि त्याच वेळेला त्याच्या जीवनात काही अशुद्धता सुद्धा दिसते, त्याचं नाव आहे कर्मधारा. आणि ती क्रमाक्रमाने कमी कमी होत जाऊन लोप पावणार आहे. तर अशा प्रकारे या मोक्षमार्गी अंतरात्मा जीवाच्या जीवनामध्ये ज्ञानधारा आणि कर्मधारा हे दोन्ही दिसून येतात. आणि ते मागील 2 श्लोकांच्या द्वारे पूज्यपाद स्वामींनी सांगितले की जसजसा हा आत्मा शुद्धात्म्याच्या निकट जातो, आश्रय वाढवत जातो, म्हणजे ज्ञानधारा वाढवत जातो, त्या प्रमाणात त्याला विषयभोग सहज उपलब्ध असणारे 5 इंद्रियांचे विषयभोग रुचत नाहीत. म्हणजे त्याची कर्मधारा कमी कमी होत जाते. आणि पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं जसजसे त्याचे विषयभोग कमी होत जातात, म्हणजे जसजशी त्याची कर्मधारा कमी कमी होत जाते, तसा त्याचा शुद्धात्म्याचा आश्रय वाढत जातो, म्हणजेच त्याची ज्ञानधारा ही वाढत जाते. थोडक्यात मोक्षमार्गी झाल्यानंतर
ज्ञानधारा वाढत जाते, कर्मधारा कमी कमी होत जाते. तर हे आपण या मागील 2 श्लोकांच्या आधारे शिकलो. खूप काही मर्म हे या श्लोकांमध्ये भरलेलं असतं आणि ते समजावून घेण्यासाठी आपल्याला थोडासा शास्त्राभ्यास करणं आवश्यक आहे. काही महान जे मोठमोठे आगम परमागम ग्रंथ आहेत त्यांचा देखील अभ्यास केला तर याच्यामध्ये दडलेलं जे रहस्य आहे ते आपल्याला समजावून येऊ शकतं. तुर्तास आपण सध्या केवळ एक परिचय म्हणून या ग्रंथाचा स्वाध्याय करतो आहोत. खूप खोलवर जाऊन आपण यातील तथ्य पुन्हा आपल्याला अनुकूलता मिळाल्यानंतर पाहूया. तर अशा प्रकारे या ज्ञानधारा आणि कर्मधारा सूचक 2 श्लोकांचा अतिशय सुंदर विचार केल्यानंतर आता 39 क्रमांकाच्या या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी अशा प्रकारे साधक जीवाला आपल्या ज्ञानधारेची वृद्धी करीत असताना किंवा आपल्या शुद्धतेला वाढवत जात असताना त्याचं बाह्य लक्षण काही दिसतं का, किंवा त्याला ओळखायचं कसं, किंवा तशी दशा माझी झालेली आहे हे मला ओळखता येईल का, तर या संदर्भामध्ये त्या ज्ञानी साधक जीवाला ओळखण्याची काही चिन्ह आहेत आणि ती आपल्याला आणि इतरांना कळण्यासाठी या 39 क्रमांकाच्या श्लोकामध्ये या संबंधीचं वर्णन आलेलं आहे. आपण पहिल्यांदा श्लोक पठण करूया आणि त्यानंतर त्याचा अर्थ समजावून घेऊया. निशामयति निःशेषम् इंद्रजालोपमं जगत् स्पृहयत्यात्मलाभाय गत्वान्यत्रानुतप्यते. निशामयति निःशेषम् इंद्रजालोपमं जगत् स्पृहयत्यात्मलाभाय गत्वान्यत्रानुतप्यते. या श्लोकामध्ये 39 क्रमांकाच्या श्लोकामध्ये काही संधियुक्त पदे आहेत, ती पहिल्यांदा आपण सोडवून घेऊया. निशामयती निःशेषमिंद्रजालोपमम, ह्याच्यामध्ये एक संधी आहे निःशेषम अधिक इंद्रजालोपमम. जगत, जगत शब्द सुटा आहे, स्वतंत्र आहे. स्पृहयत्यात्मलाभाय सोपं आहे. स्पृहयती अधिक आत्मलाभाय, आणि पुढे 2 संधी एकत्र आलेल्या आहेत. गत्वा अधिक अन्यत्र अधिक अनुतप्यते. तर अशा प्रकारे हा श्लोक सोडवल्यानंतर याच्यामधले जे प्रत्येक शब्दाचे अर्थ आहेत ते असे आहेत. शब्दार्थ निशामयती, निशामयती म्हणजे जाणतो किंवा समजावून घेतो. निःशेषम, निःशेषम म्हणजे अशेषम संपूर्णपणे, संपूर्ण अखिल निखिल. इंद्रजालोपमम, उपमम, उपमम म्हणजे समान. इंद्रजालोपम म्हणजे इंद्रजाला समान. इंद्रजाल म्हणजे मायावी रचना, फसवी रचना, जिथे जे नाही आहे असं ज्याला म्हणतात इंद्रजाल. आपण त्याची चर्चा करणार आहोत. इंद्रजालोपमम म्हणजे एखादी मायावी रचना. जगत, जगत म्हणजे विश्व, जग. स्पृहयती, स्पृहयती म्हणजे अभिलाषा करतो, इच्छा करतो. आत्मलाभाय, आपल्या आत्मलाभाची इच्छा करतो. गत्वा जाऊन. अन्यत्र, अन्य ठिकाणी. अनुतप्यते, अनुतप्य म्हणजे संतापवान होतो, क्लेशित होतो, दुःखी होतो, पश्चाताप करतो, अशा प्रकारचे अर्थ होतात. पाहूया हा शब्दार्थ झाला. अन्वयार्थ काय होतो तर निःशेष जगत इंद्रजालोपमम निशामयती, म्हणजे हा ज्ञानी जीव. कोणता ज्ञानी जीव? ज्याची चर्चा आपण मागच्या श्लोकामध्ये करून आलेलो आहोत, की जो आपली ज्ञानधारा वाढवत चाललाय, कर्मधारा कमी करत चाललेला आहे. असा हा मोक्ष मार्गामध्ये साधक असणारा हा जीवात्मा संपूर्ण जगाला, निःशेष जगत संपूर्ण जगाला इंद्रजालोपमम निशामयती म्हणजे इंद्रजालाप्रमाणे, मायावी रचनेप्रमाणे, फसव्या रचनेप्रमाणे मानतो. आत्मलाभाय स्पृहयती, आपल्या आत्मलाभाची अभिलाषा करतो, इच्छा करतो. आणि अन्यत्र गत्वा अनुतप्यते म्हणजे अन्य ठिकाणी जाऊन अन्य विकल्पांमध्ये अडकून संतापवान होतो किंवा क्लेशित होतो, पश्चाताप करतो. तर अशा प्रकारे हा या श्लोकाचा अन्वयार्थ आहे. आता आपण विस्ताराने चर्चा करूया. या श्लोकामध्ये एकूण 3 बोलांच्या आधारे चर्चा केलेली आहे. एकूण 3 बिंदू सांगितलेले आहेत. कुणासंबंधी? साधक जीवासंबंधी. तर हा साधक जीव, आत्मार्थी जीव कशा प्रकारे असतो, त्याची लक्षणं काय, त्याची चिन्ह काय आहेत. तर पहिलं सांगतात की असा आत्मार्थी जीव संपूर्ण जगाला इंद्रजालाप्रमाणे मानतो.
आता इंद्रजाल म्हणजे काय? इंद्रजाल या शब्दाचे 2-3 अर्थ होतात. पहिला अर्थ म्हणजे एखादी मायावी रचना, म्हणजे तात्पुरती उभी केलेली रचना, त्याला इंद्रजाल. म्हणजे जे फसवं, तिथं काही नाही आहे परंतु आपल्याला तसं भासतं, त्याला म्हणतात इंद्रजाल. म्हणजे मृगजळ असतं ना, मृगजळ. उन्हाळ्यामध्ये जिथं डांबरी रस्त्यांवरती किंवा वाळूमध्ये जेव्हा खूप दूरवरून पाहिलं तर तेथील हवा गरम झाल्यामुळे ती हवा वाफ होऊन जेव्हा वर जाते तेव्हा पाहणाऱ्याला तेथे पाण्याचा भास होतो आणि तिथं पाणी आहे की काय असं वाटू लागतं, तर त्याला मृगजळ म्हणतात. तर असा तो मृगजळ आहे ते इंद्रजालाप्रमाणे, म्हणजे फसवी रचना. तर दुसरा अर्थ होतो इंद्रजालाचा की जी नश्वर रचना आहे, क्षणिक रचना आहे, त्याला सुद्धा इंद्रजाल म्हटलं जातं. त्यालाच उदाहरण द्यायचं झालं तर कधीतरी संध्याकाळच्या वेळेस आपण आकाशाकडे पाहत असू तर आपल्याला ढगांचे विविध आकार दिसतात. मग त्यामध्ये आपण कल्पना पण करू लागतो की हा बघा, हा ससा दिसतो आहे किंवा हा सिंह दिसतो आहे. विविध ढगांमध्ये आपल्याला आकार दिसतात, परंतु वाऱ्याची एक झुळूक येते न येते तोपर्यंत ते ढग विरतात आणि हा हा म्हणता म्हणता त्या ढगांचे आकार बदलून ते इकडे तिकडे इतस्ततः विखुरतात. तर ती जी रचना आहे त्याला सुद्धा इंद्रजालासारखी रचना म्हणतात आणि त्याला देखील इंद्रजाल म्हटलं जातं कारण ते क्षणिक आहे आणि नश्वर आहे. तर अशा प्रकारे हे इंद्रजाल जे की क्षणिक असतं, फसवं असतं, मायावी रचना असते, वास्तवामध्ये तिथं त्या सत्यतेचा भास नसतो. तर ज्ञानी जीव या संपूर्ण जगाला इंद्रजालाप्रमाणे पाहतो, म्हणजे क्षणिक पाहतो, नश्वर पाहतो, त्याच्यामध्ये त्याला सत्यता प्रतिभासित होत नाही. अज्ञानी जीवाला हेच विश्व आणि या विश्वाचा जो पसारा आणि या विश्वामध्ये असणारे हे जे व्यवहार संबंध आहेत हेच अंतिम सत्य भासत असतात, परंतु ज्ञानी जीवाला हे विश्व एखाद्या नाटकाप्रमाणे भासतं की ज्याच्यामध्ये तो रमत नाही, त्याला त्याच्यामध्ये वास्तविकता दिसत नाही. का दिसत नाही याचं कारण आपल्याला मागील श्लोकांच्या स्वाध्यायामध्ये निश्चित समजलं असेल की जीव अज्ञानाद्वारे या संपूर्ण संयोगांमध्ये कायमपणाची किंवा शाश्वततेची कल्पना करतो आणि त्यामुळे तो रागी आणि द्वेषी होतो. परंतु हा योगी जीव हा साधा नाही आहे, हा सामान्य नाही आहे, हा ज्ञानचक्षु आहे. तो या चर्मचक्षूंनी विश्वाला पाहत नाही, तो अंतरंगामध्ये असलेल्या सम्यक्त्वाच्या ज्ञानचक्षूंनी या संपूर्ण विश्वाला पाहतो आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण स्वपरांचं व्यवस्थित वस्तुस्वरूपात्मक ज्ञान झालेलं असल्यामुळे तो त्या वस्तुतत्वाला जसंच्या तसं पाहतो आहे. त्यामुळे त्याला या जन्मापुरतं दिसत नाही किंवा या शरीराच्या संयोगापुरतीची स्थिती दिसत नाही. थोडक्यात तो केवळ परिस्थिती पाहत नाही, तर तो वस्तुस्थिती सुद्धा पाहतो. परिस्थिती क्षणिक असते, वस्तुस्थिती सदाकाळ असते. परिस्थिती ही तात्पुरती उभी झालेली आहे, पण वस्तुस्थिती सदाकाळ विद्यमान आहे. अगदी त्याचप्रमाणे हा जो साधक जीव आहे ज्यानं आत्मतत्वाचा साक्षात्कार केलेला आहे, हा सामान्य मिथ्यादृष्टी जीव नाहीये. आपण पाहतो हा अंतरात्मा आहे. ह्यानं आपल्या अंतरंगामध्ये डोकावून आपल्या शुद्धतेला प्राप्त केलेला आहे, त्याचा प्रारंभ केलेला आहे. तर असा हा अंतरात्मा जीव या संपूर्ण जगाला एका परिस्थितीप्रमाणे तात्पुरत्या या अवस्थेप्रमाणे पाहतो आणि त्यामुळे त्याला हे संपूर्ण विश्व एखाद्या इंद्रजाळाप्रमाणे तात्पुरत्या त्या ढगांच्या रचनेप्रमाणे दिसतं की त्याला ही जाणीव आहे की हा सगळा उभा राहिलेला पसारा हा कोणत्याही क्षणी हा डोलारा कोसळू शकतो, ही परिस्थिती बदलू शकते. एकतर ही परिस्थिती नष्ट होईल किंवा मी तरी या परिस्थितीतून बाजूला जाईन. दोन्ही प्रकारे एकतर माझ्या डोळ्यांदेखत हे सगळे संयोग नष्ट होऊ शकतात आणि कदाचित हे संयोग काही काळ असेच राहिले तर माझ्या आयुक्षयामुळे मी तरी बाजूला जाऊ शकतो. अशा प्रकारे तो आपला आणि या परपदार्थांचा सदाकाळ संबंध मानत नाही. तात्पुरता संबंध आहे हे जाणतो, हे स्वीकारतो, परंतु तो त्याच्यामध्ये रमत नाही.
त्याला कायमस्वरूपी शाश्वत रूप मानत नाही, आणि म्हणूनच तो त्या ढगांचा जसा तात्पुरता आकार तयार झालेला आहे तसे हे सगळे संयोग तात्पुरते उभे झालेले आहेत, अशा प्रकारची मान्यता करून निश्चितच हा ज्ञानी सम्यक दृष्टी जीव या संपूर्ण विश्वाला इंद्रजालाप्रमाणे एखाद्या नाटकाप्रमाणे मानतो. आणि अज्ञानी जीवाची बरोबर याच्या उलट अवस्था असते. तो याच परिस्थितीला सत्यस्वरूप मानून त्यामध्ये रागीद्वेषी होत राहतो. मला आठवतं की लहानपणी जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडत असतो आणि जेव्हा सगळीकडे पाणी पाणी होऊन जातं, तेव्हा काय घडतं की जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसांच्या थेंबाद्वारे पाणी साचतं आणि साचल्यानंतर मग त्याच्यामध्ये बुडबुडे तयार होतात. लहान मुलं खेळत असतात. कसे खेळतात? वाडवडिलांच्या धाकामुळं कदाचित ते बाहेर जाऊ शकत नाहीत आणि त्यावेळी ते काय करतात तर असे जेव्हा भरपूर बुडबुडे तयार होत असतात तेव्हा 8-10 मुलं बसलेली जे पाऊस पाहत असतात ते आपापसामध्ये सांगतात, हा बघ तो बुडबुडा माझा, दुसरा म्हणतो तो बुडबुडा माझा, आणि मग ते प्रत्येक आपापल्या कल्पनेद्वारे एक एक बुडबुड्याचं स्वामित्व स्वतःकडे घेतात. आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की कोणाचा बुडबुडा जास्त काळ टिकतो तो जिंकला. अशा प्रकारचा खेळ आपल्यालाही माहिती असेल किंवा आपण लहान मुलांचा पाहत असाल. काय गंमत आहे की जे बुडबुडे क्षणिक आहेत, खूप बाहेर तयार झालेले आहेत, ते स्वतः उत्पन्न होतात, स्वतः नष्ट होतात, आणि ही लहान मुलं अज्ञानाद्वारे त्या बुडबुड्यांचं स्वामित्व माझा तुझा करीत राहतात आणि ज्याचा बुडबुडा जास्त काळ टिकला तो जिंकला घोषित करतात. अज्ञानी जीवांचं सुद्धा, संसारी जीवांचं सुद्धा असंच आहे. आजूबाजूला हे सगळे संयोगांचे बुडबुडे तयार होतात, आपल्या योग्यतेने तयार होतात, आपल्या योग्यतेने दूर होतात, फुटतात, वियोगाला प्राप्त होतात. तरी सुद्धा अज्ञानी जीव एकेका बुडबुड्याला स्वतःचं स्वामित्व देतात की हा बुडबुड्याचा अर्थ जी संयोगजन्य परिस्थिती, की ही परिस्थिती मी तयार केली, याचा करता मी आहे, आणि याद्वारे त्या एकेका परिस्थितीमध्ये स्वतःचं स्वामित्व मानतात. आणि ज्याचा संयोग जितका जास्त काळ टिकला तो तितका महान, तो तितका जिंकला, अशा प्रकारची कल्पना करीत राहतात. ज्ञानी जीवाच्या बाबतीत असं घडत नाही. काही काळ जरी तो या संपूर्ण प्रपंचामध्ये आणि या संपूर्ण जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला दिसला आणि कदाचित त्याचं निर्वहन करणं त्याचं कर्तव्य असलं आणि तो ते व्यवस्थितरित्या पालन करीत जरी असला तरी त्याच्या अंतरंगामध्ये याची सिद्धता, याची प्रचिती पूर्णपणे झालेली असते की वास्तवामध्ये हे सगळे संयोग आहेत, क्षणिक आहेत, यांचा आणि माझा खऱ्या अर्थाने अर्थार्थी संबंध नाही, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि जेव्हा हा जीव साधनेद्वारे अधिकाधिक उग्र साधनेमध्ये व्यग्र होतो, अधिकाधिक आपली साधना वृद्धिंगत करतो, तेव्हा साहजिकच त्याचे हे सगळे मोहपाश दूर होत जातात आणि मग त्याचे या संसाराप्रतीचा त्याचा राग भाव, मोहभाव कमी कमी होत जातो आणि सुलभ असणारे विषय भोग सुद्धा त्याला रुचत नाही. आणि त्यावेळेला हे संपूर्ण जग त्याला एखाद्या या नाटकाप्रमाणे किंवा या क्षणभंगूर त्या मायावी रचनेप्रमाणे भासू लागतं आणि त्यावेळी त्याला त्या परपदार्थांसंबंधी रागद्वेष होत नाहीत. असं होण्याचं काय कारण असावं? याचं कारण मुख्य हे आहे की त्याला केवळ आता समोर असणारी परिस्थिती दिसते आहे असं नाही, त्याला आपल्या जन्मापूर्वीचं अनादिकाळचं जीवन सुद्धा दिसतं. भलेही प्रत्यक्ष दिसत नाही, परंतु आपली सत्ता, आपल्या शुद्ध आत्म्याची सत्ता ही अनादी काळापासून अनेक जन्मांमध्ये भटकणे रूप दशा ती सुद्धा त्याच्या ज्ञानामध्ये असते. आणि त्यासोबत इथं मरण झाल्यानंतर आपल्याला पुढे भरपूर काळ, अनंत काळ हा कंठायचा आहे. तोही प्रवास त्याच्या दृष्टीमध्ये असल्यामुळे निश्चितच त्याला या जीवनापुरतीची पूर्णरित्या आसक्ती आणि मग्नता उरत नाही आणि त्यामुळेच त्याला हे जग किंवा हे संपूर्ण संयोग हे एखाद्या इंद्रजालाप्रमाणे तात्पुरते उभे राहिलेले दिसू लागतात. हे आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकतं बरं. म्हणजे असा प्रसंग आपण सुद्धा अनुभवला असेल. मी आपल्याला विचारतो की आपण
चांगले 15, 20, 25 दिवसांसाठी, महिन्याभरासाठी किंवा एखाद्या ठिकाणी 6-6 महिन्यांसाठी तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहात. कधी कधी असा प्रवास आपल्याला करावा लागतो की आपण 15-20 दिवस, महिना, 2 महिने जातो बाहेर कुठेही, आणि त्यावेळी आपण रिझर्वेशन केलेलं आहे, आपली जागा आरक्षित आहे आणि ट्रेननी किंवा प्लेननी आपण जाणार आहात अशी कल्पना करा. कल्पना करायला काय अडचण आहे, कल्पना करूया. आणि मग अशा वेळी काय घडतं की समजा कर्मधर्म संयोगानं आपली जी गाडी आहे किंवा आपलं जे प्लेन आहे ते व्यवस्थित वेळेवरती आलेलं आहे, त्याचा मेसेज सुद्धा आपल्याकडे आलेला आहे, आणि कर्मधर्म संयोगाने आपल्याला उशीर होतोय, आपल्याला लेट होतोय, आणि आपण नाही गेलो तर निश्चितच आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. आपण तिथं पोहोचू शकणार नाही आणि मग आपली सगळी शेड्यूल, आपण केलेली सगळी तयारी वाया जाणार आहे. अशा वेळेला आपण अगोदरच घाईत आहोत, धांदलीत आहोत, आपल्याला काहीही करून ती गाडी पकडायची आहे, आणि अशा वेळेला नेमकं कुणीही अगदी व्यर्थ किंवा फालतू बडबड करत राहिलं किंवा एखादा सडक छाप माणूस येऊन आपल्याला काही बाही प्रश्न विचारू लागला, गप्पा मारू लागला, तर आपली अवस्था काय होईल? आपण त्याच्याकडे लक्ष देऊ का? आपण म्हणणार बस करा, बास करा, आम्हाला दुसरं काम आहे, आम्ही घाईत आहोत. आणि मग आपली जशी त्यावेळी अवस्था होईल ना की अरे आमचं काम काय आहे, काय चालू आहे आणि हे काय करत बसलाय, त्याप्रमाणे या ज्ञानी जीवाची दशा असते. त्याला आपलं आत्महित दिसत असतं. त्या आत्महितापुढे मग त्याला हे सगळे सांसारिक प्रपंच आणि त्याद्वारे होणारे हे कोणते अनर्थदंडात्मक किंवा व्यर्थ असणारे असे सगळे विकल्प हे त्याला व्यर्थ वाटू लागतात, आणि म्हणून त्याला हे सर्व जग हे इंद्रजालाप्रमाणे निश्चितच वाटत राहतं. जसं नाटक किंवा सिनेमा पाहताना आपण काही काळापुरते त्या नाटक आणि सिनेमामध्ये घडून गेलो तरी आपण मूळ वास्तविक जीवन विसरत नाही, आपलं जे सध्या सुरू असणारं जीवन विसरत नाही, आणि त्यामध्ये अलिप्त राहूनच त्या नाटक किंवा सिनेमाचा आस्वाद घेतो, पाहतो, अनुभवतो. त्याचप्रमाणे हा ज्ञानी जीवात्मा सुद्धा त्या रचनेला, त्या संपूर्ण संसारातल्या रचनेला ह्या इंद्रजालाप्रमाणे किंवा त्या नाटक सिनेमाप्रमाणे अवास्तविक मानतो. हाच भाव या बोलामधून श्री पूज्यपाद स्वामींना आपल्याला सांगायचा आहे. यासाठी अंतिम आणि एक छोटं परंतु अतिशय मार्मिक उदाहरण मला आपल्याला सांगायचं आहे की इंद्रजाल जो करतो ना तो ऐंद्रजालिक म्हणतात, संस्कृत शब्द आहे हा, आणि ऐंद्रजालिक शब्द येतो तो जादूगारासाठी. जो जादूगार असतो तो ऐंद्रजालिक, आणि तो जी जादू दाखवतो त्याला इंद्रजाल म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे तो जादूगार जे दाखवतो ते सगळं सत्य नसतं, म्हणून तर त्याला इंद्रजाल म्हटलं जातं. म्हणजे रस्त्यावरती ते खेळ करून दाखवतात, जादूगार म्हणवतात, किंवा अगदी स्टेजवरती सुद्धा काय करतात ते, तर ते एक टोपी घेतात, हॅट घेतात, आणि त्या टोपीमधून नाण्यांची वर्षा करून दाखवतात, म्हणजे नाण्यांचा पाऊस पडतो. आश्चर्य म्हणजे टोपीतून नाण्यांचा पाऊस पाडणारा हा जादूगार खेळ संपला की तीच टोपी उलटी करून सगळ्यांकडून नाणी मागत फिरतो, सगळ्यांकडून पैसे मागतो. किती विचित्र आहे. जो स्वतः नाण्यांचा वर्षाव करतो तो पैसे मागतो. याचाच अर्थ की त्यानं ती दाखवलेली जादू खोटी आहे, वास्तवामध्ये तो धनिक श्रीमंत नाही आहे, त्याने तो काढलेला पाऊस खोटा आहे. मग जसा त्या जादूगाराचा खेळ खोटा आहे, परंतु लहान मुलं टाळ्या वाजवतात, हसतात आणि आनंदित होतात, त्यांना ती जादू खरी वाटते. त्यानं ते कसं केलं तर ती त्या आश्चर्यामध्ये राहतात. जशी अज्ञानी लहान मुलं त्या जादूवरती विश्वास ठेवतात आणि त्याला सत्य मानतात, परंतु विशेष म्हणजे तो स्वतः जादूगार, त्या जादूगारासाठी तो जादूचा प्रयोग सत्य नाही आहे, त्याला त्याच्या पाठीमागची ट्रिक माहिती आहे, त्याला त्याच्यासाठी ते एक नाटक मात्र आहे, आणि म्हणूनच त्याला त्या कृतीमध्ये रंच मात्र सुद्धा आश्चर्य वाटत नाही आणि त्यामध्ये त्याला तो सुखावत नाही. समजावून घ्या काय सांगायचं आहे. त्या जादूच्या कृतीद्वारे पाहणारे प्रेक्षक अचंबित होतात, आश्चर्यचकित होतात, एक प्रकारचा आल्हाद अनुभवतात,
पण त्या प्रकारचा कोणताही भाव जादूगाराच्या मनात कधीही उत्पन्न होत नाही, कारण ती जादू कशी केली जात आहे याचं पूर्ण नॉलेज त्या जादूगाराजवळ विद्यमान आहे, कारण तोच ते करून दाखवतो आहे. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानी जीव या संपूर्ण जादूच्या खेळामध्ये म्हणजे या संसार परिभ्रमणामध्ये भलेही सुखी होतो, दुःखी होतो, हर्षित होतो, हसतो, रडतो, सर्व प्रकारे अज्ञान भावामुळे सुखदुःखाला भोगतो, परंतु या संसाराची ट्रिक कळालेला, या संसाराचं वास्तव समजलेला, स्वपर भेदविज्ञान झालेला हा जादूगार म्हणजे कोणता ज्ञानी जीव हा या त्या पाठीमागची सत्यता जाणून घेतल्यामुळे कधीही प्रभावित होत नाही आणि तो या संपूर्ण विश्वाला एक प्रकारे त्या इंद्रजालाप्रमाणेच मानतो. तो त्याच्यामध्ये कधीही सुखी दुःखी होत नाही. तर पहिला बोल आपण पाहिला की ज्ञानी जीव, साधक जीव हा संपूर्ण जगाला एखाद्या इंद्रजालाप्रमाणे मायावी आणि क्षणिक रचनेप्रमाणे अनुभवतो. तो त्याच्यामध्ये तन्मय होत नाही, तो त्याला भुलत नाही आणि त्याला कधीही सत्य स्वरूप मानत नाही. म्हणजे अस्तित्व तर आहे, त्याचं अस्तित्वाचा नकार नाही आहे, परंतु त्यामध्ये अज्ञान भावाद्वारे ममकारपणा, अहमपणा, कर्तृत्वपणा त्याच्याशी जोडत नाही आणि तो त्याला सदाकाळ टिकून राहणारी स्थिती न मानता क्षणिक अवस्था म्हणून या संसाराला मानतो. पुढचा मुद्दा आहे की पुढचा बोल आहे की हा ज्ञानी जीव, साधक जीव सदाकाळ आत्मलाभाची इच्छा करतो. एकदा संसाराचं स्वरूप इंद्रजालाप्रमाणे आहे, फसवं आहे, क्षणिक आहे, नश्वर आहे, याचा निर्णय झाल्यानंतर मग शाश्वत काय आहे, सत्य काय आहे, आपल्यासाठी उपादेय काय आहे, शरण्य कोण आहे, याचा निर्णय त्याला झालेला आहे. त्याची चव त्यानं चाखलेली आहे, अंतरंगामध्ये शुद्धात्म्याचा अंकुर फुटलेला आहे आणि म्हणून त्या आत्मलाभाची तो सतत अभिलाषा बाळगतो. तो सतत त्या आत्मलाभाचीच इच्छा करीत राहतो. मी बरेच लोक असे जाणतो की सकाळी उठल्यानंतर त्यांच्या जवळ दिवसभर करण्याच्या कामांची लिस्ट असते आणि ते आदल्या दिवशीच ठरवून ठेवतात की उद्या आपल्याला कोणकोणती कामं करायची आहेत. मी पाहिली अशी लिस्ट लोकांच्या खिशामध्ये. तर ते ठरवतात की उद्या मला ही 8 कामं करायची आहेत आणि त्यामध्ये सुद्धा पहिलं काम हे करायचं आहे, दुसरं काम हे करायचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा प्रेफरन्स असतो की ही 8 कामं करायची असली तरी त्यातलं पहिल्यांदा हे करायचं आहे. मग उत्तरोत्तर जेवढी होतील तेवढी होतील. यातून काय सांगायचंय मला? यातून हे सांगायचं आहे, ज्ञानी जीवाच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये पहिलं कार्य आत्मलाभाचं असतं, आत्मकल्याणाचं असतं, बाकीची कार्य जशी होतील तशी. तर अशा प्रकारे हा ज्ञानी जीव हायेस्ट प्रेफरन्स, सर्वोत्कृष्ट प्राधान्य हे आपल्या आत्मकल्याणासाठी देतो आणि मग त्याच्या जीवनाची दिशाच बदलून जाते आणि तो मग साधक बनतो, पुरुषार्थी बनतो, आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये तो स्वतःला अग्रेसर करतो. आणि मग एकदा नक्की झालं की आत्मकल्याण करायचं आहे की मग त्यासाठी लागणारे साधनभूत जे जे कार्य असतील ते तो करण्यासाठी स्वतःला प्रतिबद्ध करतो. म्हणजे आत्मलाभ करायचा मग काय करायला पाहिजे? शास्त्र स्वाध्याय करायला पाहिजे. ठीक आहे, मी शास्त्र स्वाध्याय करायला तयार आहे. आत्मकल्याणासाठी अधेमध्ये तीर्थक्षेत्री वंदनेसाठी जायला पाहिजे. ठीक आहे, मी तेही करायला तयार आहे. आत्मकल्याण करायचं आहे, मग गुरुकडे जाऊन ती विद्या शिकली पाहिजे. ठीक आहे, मी त्याचाही प्रयत्न करतो. थोडा वेळ काढायला पाहिजे. ठीक आहे, मी वेळ काढायला तयार आहे. आत्मकल्याण करायचं असेल तर उपवास पण केले पाहिजेत. हा ठीक आहे, मी उपवास सुद्धा यथाशक्ती माझ्या शक्तीनुसार करेन. मग व्रत घ्यावे लागतील, व्रत सुद्धा घ्यायला तयार आहे. प्रतिमा घ्याव्या लागतील, प्रतिमा घेईन. महाव्रत धारण करावे लागेल, तेही करेन. थोडक्यात यथाशक्ती आपली शक्ती वाढवत वाढवत हा जीवात्मा आत्मकल्याणाचा अभिलाषी झाल्यामुळे त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्यास सहजरित्या तयार होतो. त्यासाठी तो स्वतःला प्रतिबद्ध करतो. म्हणजे हठात करत नाही, जबरदस्ती करत नाही, परंतु आता जीवनाची दिशाच नक्की झालेली असल्यामुळे तो त्या तदनुरूप कार्य करण्यासाठी सहजच उत्साहवंत होतो. त्याला बाहेरून कुणी उत्साह देण्याची आवश्यकता राहत नाही. मी तर नेहमी सांगत असतो, बाहेरून उत्साह देऊन, बाहेरून प्रेरणा देऊन कार्य जास्त काळ टिकत नाही. बघा तुम्ही, म्हणजे आपल्याला पटलं तर स्वीकारा,
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही वस्तूचा त्याग करणं, एखादा नियम देणं हे जबरदस्ती देऊन इतका फायदा होत नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे यातून की ज्ञान सहित वैराग्य असेल, ज्ञान सहित त्याग असेल तो जीवनभर टिकतो. आणि ज्ञान नसताना वैराग्य घेतलं, ज्ञान नसताना त्याग केला तर मग तो देखादेखी असतो आणि एकतर तो जीवनभर टिकत नाही आणि टिकला तरी त्याचं फार महत्वपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. मग याचा अर्थ आम्ही पुरुषार्थ करायचा नाही का? करावा, पण मूळ आहे त्याचं सर्व त्या ज्ञानामध्ये किंवा त्या स्वतःच्या त्या जाण होण्यामध्ये. जाण होणं फार गरजेचं आहे की हे मी का करतो आहे आणि कशासाठी करतो आहे. या ज्ञानी जीवाचं काय झालेलं आहे की हा ज्ञानी जीव एकदा आत्मकल्याणासाठी बद्ध झाल्यामुळे, त्यांनी कंबर कसलेली असल्यामुळे आता त्याला बाहेरून उत्साह प्रेरणा देण्याची आवश्यकता नाही. तो निश्चितच त्यामध्ये आत्मार्पण करण्यास सहजरित्या तयार होतो. खऱ्या देशभक्त जीवाला देशाच्या हितासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तो देशभक्त आहे. देशासाठी लागले तर आपले प्राण सुद्धा समर्पण करायला तो मागे पुढे पाहणार नाही. तर मग त्याला फार उपदेश देण्याची आवश्यकता नाही. त्याला फक्त इतकं कळवून दिलं तरी पुरेसं आहे की बाबा रे, हे कार्य देशहिताचं आहे आणि हे कार्य देशाच्या अहितासाठी आहे. बस इतकं कळालं तर तो देशहितासाठी जे असेल तसंच वागेल, त्याच्या विरुद्ध वागणार नाही. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मकल्याण इच्छुक जीव सुद्धा, ज्याला स्वपराचं भेदविज्ञान झालेलं आहे, आत्मानंदाची कणिका ज्यानं चाखलेली आहे, अशा प्रकारचा हा जीव अंतरात्मा झाल्यानंतर संपूर्ण जगाला त्या इंद्रजालाप्रमाणे क्षणिक मानतो आणि आत्मलाभासाठी सदा काळ तयार होतो. काय विशेष आहे पहा. अशा या आत्मलाभासाठी कंबर कसलेल्या त्या व्रती जीवांना पाहिल्यानंतर अज्ञानी जीव आश्चर्य करतो, तोंडात बोटे घालतो, अचंबित होतो की हे आत्मार्थी जीव अशा प्रकारची चर्या कशा प्रकारे करू शकतात. एवढं धाडस त्यांच्यामध्ये येतं कुठून? म्हणजे नग्न राहायचं, एकच वेळा भोजन ग्रहण करायचं, ते पण हातातून पाणी ग्रहण, म्हणजे हातातून त्याचं ग्रहण करायचं आणि पिछी कमंडल धारण करायचं, कोणत्याही प्रकारचे पादत्राण वापरायचे नाहीत, तपश्चर्या करायची. एवढं उग्र आचरण यांच्याकडून संभवतं कसं? अशा प्रकारचं आश्चर्य या अज्ञानी जीवांना वाटतं, संसारी जीवांना वाटतं की हे किती शूर असले पाहिजेत, हे किती पराक्रमी असले पाहिजेत की हे आत्मकल्याणासाठी इतक्या उत्कृष्ट पद्धतीचा त्याग करू शकतात. अद्भुत आहे. आणि अशा पुरुषार्थी जीवांचं वर्णन पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. आपण ते निश्चित ऐकावं हे मी आपल्याला अगोदरच सांगू इच्छितो. पहा ना, अज्ञानी जीव या आत्मपुरुषार्थी जीवांचा पुरुषार्थ पाहून अचंबित होतात आणि त्यांना शूर मानतात, पुरुषार्थी मानतात, पराक्रमी मानतात. मी उलट म्हणतो की असे आत्मपुरुषार्थी जीव, ज्यांना आत्मस्वभावाचं भान झालेलं आहे, असे जीव संसारी जीवांना शूर आणि पराक्रमी मानतात. का? ते म्हणतात आत्म्याचा आश्रय सुलभ आहे, स्वाभाविक आहे, अतिंद्रिय सुखामध्ये निमग्न करणारा हा मार्ग आहे आणि हा इतका सहज अलौकिक मार्ग उपलब्ध असताना हे सगळे संसारी जीव जिथे ज्ञान नाही, जिथे आनंद नाही, अशा 5 इंद्रियांच्या विषय भोगांमध्ये सुख शोधतात. अनादिकाळापासून सुख शोधत आले आहेत, जन्मापासून आतापर्यंत सुखी होण्याचा प्रयत्न करत आले आहेत, तरी सुद्धा सुखी झालेले नाहीत, तरी सुद्धा पुन्हा त्याच्यातच सुख शोधतात. याचा अर्थ ते किती पराक्रमी आणि धीट असले पाहिजेत. अशा प्रकारे ज्ञानी जीव अज्ञानी जीवांना पुरुषार्थी आणि शूर मानतात. बोला, आपल्याला ऐकायला थोडंसं विचित्र वाटत असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एखाद्या कामामध्ये अपयश मिळाल्यानंतर सुद्धा एखादा माणूस कुठेपर्यंत प्रयत्न करत राहतो, 100, 200, 1000 वेळा अपयशी झाल्यानंतर तो विचार करतो की खरोखर हे कार्य होण्यायोग्य आहे की नाही. पण अज्ञानी जीवाची ही कमाल आहे
की अनादी काळापासून हा शुद्ध आत्मा सोडून संपूर्ण परपदार्थांमध्ये सुखाचा शोध घेतच आला आहे, वारंवार अपयशी होतो आहे, दुःखी होतो आहे, आणि तरी सुद्धा या अध्यात्म योगाद्वारे एक वेळ दिशा बदलून आपल्या आत्मस्वभावाकडे दृष्टी करून सुखी होण्यास तयार नाही, हे पाहून ज्ञानी पुरुषार्थी योगी जन जे की आत्मानंदामध्ये मग्न आहेत, ते अज्ञानी जीवांना, संसारी जीवांना भले मोठे पुरुषार्थी, पराक्रमी, शूर, वीर मानतात. ही खरोखर एक प्रकारे विडंबनाच आहे. तर अशा प्रकारे येथे ज्ञानी जीव, ज्याला सहज सुखानंदाची प्राप्ती झालेली आहे आणि भेदविज्ञानाची कला ज्याला प्रकट झालेली आहे, असा हा ज्ञानी जीव आत्मपुरुषार्थाद्वारे आत्मलाभासाठीच सदाकाळ यत्न करतो. आणि त्याचं तसं वागणं नैसर्गिक आहे, त्याचं तसं वागणं सहज स्वाभाविक आहे. अहो, उत्कृष्टाती उत्कृष्ट फळ मिळत असताना निकृष्ट फळ कोण स्वीकार करणार? निश्चितच कुणीही स्वीकार करणार नाही. एवढा विवेक तर त्या माशीला सुद्धा असतो. माशी अतिशय तुच्छ जीव किंवा तुच्छ पर्यायीमध्ये असणारा जीव, त्याला सुद्धा इतका विवेक असतो की एका वाटीमध्ये तुरटी असेल आणि एका वाटीमध्ये खडी साखर असेल तर त्या माशीला कुठं बसायचं कळतं. ती तुरटीवर बसत नाही, ती खडी साखरेवर बसते आणि त्याचा गोड स्वाद घेते. म्हणजे कुठे बसायचं आणि कशाचा स्वाद चाखायचा इतका विवेक माशीला सुद्धा असतो. तर अज्ञानी जीव अशा प्रकारचा विवेक करीत नाही. जे सदाकाळ क्षणभंगूर असणारे आणि अशुचितेला प्राप्त होणारे पदार्थ आहेत, त्यामध्ये तो सुख शोधत राहतो. परंतु जेथे अत्यंत सौख्यवान आत्मा, अत्यंत सुखाचा समुद्र जेथे दडलेला आहे, अशा आत्मसुखापासून हा अज्ञानी जीव वंचित राहतो. ही खऱ्या अर्थानं एक प्रकारे विचारणीय गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा बिंदू झाला की ज्याच्यामध्ये ज्ञानी जीव सदाकाळ आत्मलाभाची भावना करतो, आत्मलाभासाठीच पुरुषार्थवंत होतो, याचा विचार या दुसऱ्या बिंदूमध्ये केला. आता तिसरा बिंदू आहे की अशा आत्मार्थी जीवाचा सुद्धा पहा, इतका पुरुषार्थवंत जो आत्मार्थी जीव आहे, आत्मकल्याणेच्छुक जीव आहे, जो संपूर्ण विश्वाला इंद्रजालाप्रमाणे मानतो, आत्मलाभासाठी सर्वस्व समर्पित करतो पुढच्या भूमिकेमध्ये, असा साधक जीव सुद्धा पूर्वबद्ध कर्मांच्या तीव्र उदयाच्या निमित्ताने आणि स्वतःच्या अपुरुषार्थाने कधी कधी या सांसारिक प्रयोजनांमध्ये किंवा सांसारिक प्रपंचांमध्ये गुंतून राहतो. त्याचा उपयोग सुद्धा भटकतो. काय काय सांगितलं? 2 कारणं सांगितली मी, आपण काळजीपूर्वक ऐकता आहात ना? असा आत्मसाधक जीव सुद्धा कदाचित पूर्वबद्ध कर्मांच्या तीव्र उदयाच्या निमित्ताने आणि स्वतःच्या पुरुषार्थाच्या कमजोरीमुळे, स्वतःच्या थोड्याशा हीन पुरुषार्थामुळे आत्मकल्याणापासून थोडासा बाजूला जातो तात्पुरता. तो सुद्धा विकल्पांमध्ये अडकतो. तो सुद्धा या 5 इंद्रियांच्या विषयभोगांकडे येणे रूप अतिचार करू शकतो. आणि असं जर त्या साधक जीवाच्या बाबतीत घडलं काही काळापुरतं, तर तो अनुतप्यते म्हणजे पश्चातापाला प्राप्त होतो. तो त्यामध्ये आनंद मानत नाही. हा तिसरा बोल आहे, तिसरा बोल. तर तिसऱ्या बोलामध्ये हे सांगू इच्छितात की बाबा रे, हा आत्मार्थी जीव जेव्हा आत्मकल्याणामध्ये इतका समर्पित झाला की मग तो आपला पूर्ण वेळ या आत्मकल्याणासाठी देऊ इच्छितो. आणि मग यदा कदाचित त्याला कर्मांच्या उदयामुळे किंवा स्वतःच्या हीन पुरुषार्थामुळे कदाचित जर त्याला पुन्हा या संसारामध्ये विकल्परूप परिणमन झालं, तर तो त्याच्यामध्ये निश्चितच पश्चाताप व्यक्त करतो. तो त्याच्यामध्ये कधीही आनंद मानत नाही. यासाठी मी 1-2 उदाहरणं देऊ इच्छितो. जसं आपण उत्कृष्ट पुरुषार्थी जीवांचं उदाहरण घेऊया, मुनिराजांचं उदाहरण घेऊया. हे जे मुनिराज आहेत, महाव्रती आहेत, सकलव्रती आहेत, परमपुरुषार्थी जीव आहेत. हे एकतर गृहस्थांचा संग पसंत करत नाहीत. गृहस्थांची संगती त्यांना मान्य नाही, मंजूर नाही.
कारण हे गृहस्थ निम्न दशेमध्ये आहेत, कषायवान आहेत, परिग्रही आहेत, प्रपंचामध्ये अडकलेले आहेत आणि गृहस्थ या मुनिराज या गृहस्थांची जितकी संगती करतील निश्चितच त्यांच्या निमित्ताने त्यांना वितरागताची किंवा ह्याची तर प्राप्ती होणारच नाही, उलट विषय कषायांच्या चर्चेमध्येच किंवा त्यासंबंधी विकल्पच त्यांना होऊ शकतात आणि म्हणून मुनिराज कधीही गृहस्थांच्या अति निकट येत नाहीत. तर त्यांना सुद्धा त्या मुनिराजांना सुद्धा गृहस्थांच्या निकट यावं लागतं. कशासाठी? तो जो आहार ग्रहण करणे रूप जो मूलगुण आहे, तर त्यासाठी ते वनजंगलातून किंवा निर्जन ठिकाणाहून आहार ग्रहण करण्यासाठी गृहस्थाजवळ येतात. अहो आश्चर्य, त्या आहार विधीची आपण कधी माहिती घेतली असेल तर आपल्या लक्षात येईल की ते मौनपूर्वक आहार ग्रहण करतात. आहार ग्रहण करायला येत असताना विविध विचित्र अटपट्या प्रतिज्ञा घेऊन येतात. विविध रसांचा त्यांचा त्याग असतो आणि नवधा भक्तिपूर्वक प्रासूक आणि शुद्ध आहार जल उपलब्ध झालं तर ते घेतात. कुठे थोडासा म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात जरी कुठे विरोध दिसला किंवा अंतराय झाला तर ताबडतोब आहार ग्रहण करणं बंद करून ते परत पावली आपल्या साधनेसाठी निघून जातात. ही सगळी मुनिराजांची चर्या आपल्याला काय सांगते? आपल्याला माहिती आहे, मुनिराज सर्वप्रथम तर उपवासाचा पुरुषार्थ करतात. म्हणजे मूळ प्रयोजन तर त्यांचं निराहार राहणं आहे, परंतु जेव्हा उपवास रूप राहण्याची शक्ती त्यांच्याजवळ राहत नाही तेव्हा त्यांना आहार ग्रहण करण्याचा विकल्प होतो. पहिली गोष्ट, उपवास करण्याचाच त्यांचा मानस आहे, परंतु जेव्हा उपवास रूप पुरुषार्थ घडत नाही तेव्हा आहार ग्रहण करण्याचा विकल्प. त्यामध्ये सुद्धा अनेक विचित्र प्रतिज्ञा, असं झालं तर तसं झालं तर मी आहार ग्रहण करेन. त्यामध्ये सुद्धा विशिष्ट रसांचा त्याग, नवधा भक्ती, म्हणजे उत्तरोत्तर त्यांना भोजन मिळणं, आहार मिळणं, ग्रहण होणं हे दुर्लभ होत जातं, कठीण होत जातं. ही चर्या या जिनशासनामध्ये का सांगितली? याचं उत्तर असं आहे, आपल्याला सुद्धा ऐकून खूप आनंद होईल. याचं उत्तर असं आहे, मुनिराजांची भावना अशी आहे की निराहार राहणं चांगलं. म्हणजे मला निराहार अन्नाशिवाय राहणं मंजूर आहे, परंतु मला त्या आहारासाठी अधिक विकल्प करणं मला मंजूर नाहीये. म्हणजे हे या श्लोकामध्ये बरोबर बसतं, इथे फिट होतं की हा आत्मार्थी जीव, हा साधक जीव साधनेला इतकी अत्युच्च किंमत देतो आहे, महत्व देतो आहे की त्यापुढे आपला उपयोग अन्य कोणत्या ठिकाणी जरा सुद्धा जाणं त्यांना मंजूर नाही आहे. हो हो हो, अन्यत्र गत्वा अनुतप्यते. म्हणजे अशा साधक जीवांना आपला उपयोग आत्मकल्याण सोडून अन्यत्र भटकल्या तर त्यांना पश्चाताप होतो. त्याबद्दल ते प्रतिक्रमण घेतात, त्याबद्दल ते पश्चाताप व्यक्त करतात. इतकी उत्कृष्ट भूमिका या आत्मकल्याणाच्या इच्छुक जीवाची पुढे पुढे, म्हणजे त्या साधनेमध्ये जसे जसे ते पुढे पुढे जात जातील तशी त्यांची ही अवस्था होते. म्हणजे एक वेळ मी उपाशी राहीन परंतु मला विकल्प नकोत, एक वेळ मी बाकीच्या सगळ्या सांसारिक प्रयोजनांपासून दूर राहीन परंतु मला विकल्प नको, कारण माझा जो ज्ञान आहे तेच माझं वैभव आहे, जे ज्ञान आहे तेच माझं धन आहे आणि ते धन मी आत्मकल्याणासाठी खर्च करू इच्छितो, ते मी अन्य सांसारिक प्रयोजनांसाठी किंवा या शरीराच्या या सर्व प्रकारच्या पुष्टतेसाठी, मी अनुकूलतेसाठी हे ज्ञान खर्च करू इच्छित नाही. अशा प्रकारचा भाव या आत्मकल्याणेच्छुक जीवाचा असतो. आणि म्हणून यदा कदाचित त्यांना अशा प्रकारचा भाव झालाच तर ते त्याबद्दल प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना या सर्व प्रक्रियेद्वारे पुन्हा आपल्याला त्या विकल्पांमधून दूर करतात आणि आपल्याला आत्मकल्याणामध्ये स्थित करतात. अशा प्रकारे या संपूर्ण 39 क्रमांकाच्या श्लोकामध्ये साधक जीवाचं चिन्ह काय, लक्षण काय, अशा प्रकारचा प्रश्न झाल्यानंतर पूज्यपाद स्वामींनी अशा साधक जीवाची 3 लक्षणं सांगितली. पहिलं की हा साधक जीव, आत्मकल्याणेच्छुक जीव संपूर्ण विश्वाला इंद्रजालाप्रमाणे मानतो, आत्मकल्याणाचीच सदाकाळ अभिलाषा करतो आणि
तो अन्यत्र आपला उपयोग भटकलाच तर मग स्वतः पश्चातापाला प्राप्त होतो आणि त्या पश्चातापाद्वारे सुद्धा पुन्हा आपल्या त्या उपयोगाला सुधारून आपल्या आत्म्यामध्येच लावण्याचा पुरुषार्थ करतो. अशा प्रकारे ही दशा जरी आज आमच्याजवळ नसली तरी पुढे भविष्यामध्ये आपल्या आत्म आश्रयाद्वारे आपल्याला सुद्धा अल्पकाळातच अशी साधक अवस्था प्राप्त होवो या मंगल भावनेने ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.